नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आले, पण एकदम हेल्दी पद्धत आणि बेसिक नाश्ता आहे, पण तोच आपण थोडासा युनिक बनवायचा आहे, काहीतरी वेगळं करून। चला तर मग आपण आज बनवायचं आहे उपमा, म्हणजे उपीट करायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि आपण याच्यामध्ये काय काय बदल केले आहेत किंवा हा एकदम हेल्दी नाश्ता कसा बनवलेला आहे ते आपण बघणार आहोत। चला रेसिपीला सुरू करूया। तर हा नाश्ता तुम्ही थोडासा मस्त डेकोरेशन करून लहान मुलांना दिलं तर ते एकदम आवडीने खातील, जर ते खात असतील तर। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती आता एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे। रवा आपण कढईमध्ये चांगला भाजून घ्यायचा। रवा चांगला भाजला तर त्याचं उपीट छान लागतं चवीला। तर रवा पहिल्यांदा आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। रवा भाजण्यात अजिबात काही कंजूसपणा करायचं नाही, व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा, अजिबात कच्चा ठेवायचा नाही। तर तुम्ही बघू शकता रवा मस्त फुललेला सुद्धा आहे, रवा छान भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा रवा साईडला आता काढून ठेवूया। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये तेल टाकत आहे। तेल टाकलं की त्याच्यामध्ये तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा त्याच्यात टाकायचा आहे। कांदा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, तर हे छान तेलात परतून घ्यायचं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, एक टोमॅटो टाकायचा। तर टोमॅटो सुद्धा बारीक चिरून टाकलेला आहे। आता हे तेलात छान परतलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता बाजारामध्ये भाज्या तर अवेलेबल आहेत, म्हणजेच की मटार आहे, गाजर सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण लहान मुलांसाठी ते खूप हेल्दी आहे। तर ते तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता। आता मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरवा वाटाणा वापरलेला आहे, शेंगदाणे। तर हे तेलात आपण छान आता परतून घेऊया। त्यानंतर मूग डाळ, तर तुम्ही जेव्हा केव्हा उपीट करत असाल तेव्हा मूग डाळीचा सुद्धा वापर करा। ही डाळ पटकन शिजते, त्यामुळं उपीटला आणखीनच थोडी छान चव येते। आणि बाजारात आता भरपूर भाज्या अवेलेबल असल्यामुळे तुम्ही कोणती भाजी म्हणजे गाजर किंवा मटार याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकलेली आहे आणि हे छान आता तेलात परतून झालेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 1-1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। तर पाण्याला छान उकळी आली की मग आपण याच्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आहे। तर त्याच्या आधी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय पाण्याला छान उकळी आलेली आहे। आणि आता आपण याच्यामध्ये रवा टाकायचा आहे। रवा थोडंसं टाकत आपण व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर आपण रेग्युलर घरी उपमा हा बनवतोच, म्हणजे उपीट बनवतोच, पण त्याला थोडंसं वेगळी जर टेस्ट दिली तर ते खाणाऱ्याला सुद्धा मस्त लागतं, काहीतरी वेगळं खातोय असं फील येतं। त्यासाठी थोड्याशा भाज्या त्याच्यामध्ये ॲड करून मस्त असा हा उपमा आपल्याला बनवायचा आहे। तर हे छान मिक्स करून झाले आहे। तर त्यानंतर याला एक 5 मिनिटाची छान वाफ काढून घेऊया आपण आणि त्यानंतर साधारण एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय उपीट खाण्यासाठी तयार झालेलं आहे। थोडासा वेगळा टच आणि थोडासा वेगळा लुक सुद्धा आपण आज ह्या उपीटाला दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त डेकोरेट केलेलं आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।